मालक पिंटूच असल्यामुळे मालकाने 23 रुपयाने दिलेला आहे. शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण आलो आहे कोल्हार खुर्दमध्ये, तालुका राऊरी, जिल्हा अहिल्यानगर. तर आज आपण ह्या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये आलो आहे. ते शेतकरी आहे आपल्याबरोबर आणि त्यांनी यावर्षी साईश ॲग्रोचे लिक्विड प्रोडक्ट वापरलेले ड्रीप ॲप्लिकेशनचे. त्यामध्ये त्यांनी काय काय वापरलेले आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आणि त्यांचा परिचय करून घेऊया. नमस्कार. नमस्कार. तुमचा येथील नाव आणि पत्ता सांगा पूर्ण. महेश वसंतराव शिरसाट, कोलार खुर्द, तालुका राऊरी. बरं, किती झाडांचा प्लॉट आहे तुमचा? हा 543. 543 झाड आहे. आज तुमचा माल हार्वेस्टिंग चालू आहे बरोबर आहे? हो. एक 7-8 लाईनी तुमच्या झालेल्या आहेत हा. harvesting. तर काय रेट दिला माल तुमचा? माल म्हणजे 89 मध्ये दिलंय आपण, 100+. 89 रुपये. हा. 100+. मालाची क्वालिटी वगैरे जर बघितली तर एकदम जबरदस्त आहे बरोबर आहे. आणि 100+ तुम्ही व्यवहार केलेला आहे बरोबर आहे. किती ॲव्हरेज निघतं झाडावर? 25 ते 30 किलो पर्यंत निघते. 25-30 किलो ॲव्हरेज निघते. हा. तर चला आपण चालत जाऊ थोडं. मालाची जर क्वालिटी बघितली तर मस्त आहे बरोबर आहे. म्हणजे कुठं डाग नाही, काहीच नाही, तेल्या नाही आणि चमक वगैरे चांगली आहे मालाला बरोबर आहे. काय वाटतं एकंदरीत तुम्ही प्रोडक्टमध्ये आपलं काय काय दिलेलं आहे ॲप्लिकेशन? साईज गोल्ड आणि साईजसाठी साईज गोल्ड प्लस दिलेलं आहे. किती दिलेलं आहे? आपण 2 ड्रम 5-5चे सोडलेले. म्हणजे 10 लिटर तुम्ही साईज गोल्ड प्लस दिलेले आहे. हा. त्याच्यानंतर तुम्ही एक प्री गोल्ड दिलेलं आहे आपलं. हा, प्री गोल्ड, सॉइल गोल्ड दिलेलं आहे. साईल ते गोल्ड. किती किती दिलेलं आहे? ते म्हणजे प्रमाणात 5-5 लिटर दिलेले. हा. म्हणजे सगळे 10 लिटर साईज गोल्ड प्लस दिलेले आहे, 10 लिटर प्री गोल्ड दिलेले आणि 10 लिटर सॉइल गोल्ड दिलेले. हा. हे सगळं दिल्यानंतर तुम्हाला काही असे बदल जाणवले प्लॉटमध्ये म्हणजे तुमच्या? नाही, मला सुरुवातीला मी टेप लावल्यानंतर हा हा. मला 8-10 दिवसातच म्हणजे 4 बोटाचा फरक पडत चालला. साईज मध्ये फरक झाला हा. साईज गोल्ड प्लस मध्ये बरोबर. आणि शायनिंग पण आली आणि शायनिंग color- चांगली, कलर color चांगला पण आहे. आला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एवढं झाड लोड असून झाड कुठं थकलेलं नाही. नाही. शेंडा वगैरे एकदम फ्रेश चालू आहे बरोबर आहे. झाड फ्रेश आहे बरोबर आहे. तर तुमच्या आजूबाजूला अजून इतरही शेतकऱ्यांचे डाळिंबाचे प्लॉट आहे. हा. त्यांचं कसं काय यावर्षी काय वाटतं म्हणजे नाही म्हणजे सगळीकडे म्हणजे आपल्या याच्यात म्हणजे किंचित एखाद्या अडचणीत ठिकाणी टिपका आहे, हा, नाही तर हा. आपल्या याच्यावर टिपका पण नाही आलेला. काहीच नाही तुमचे? हा. माल क्लीन आहे एकदम बरोबर आहे. यावर्षी शेतकरी डागानी आणि त्याल्यानी त्रस्त झालेली. हा. तुमच्या ह्याच्यात कुठंच काही नाही, टिपका नाही, डाग नाही, काहीच नाही. नेमकी तुम्ही काय केलं ट्रीटमेंटमध्ये असं? नाही, आता तुम्ही जे दिलंय ना प्रोडक्ट, हा, हा. तेच वापर केलं. तेच वापरलेले. हा. बाकी वॉटर सोलेबल वगैरे काही दिलेले? 05234 वगैरे हा. 0050. 0050 दिलेले. परत आपण तुम्ही सांगितल्याप्रमाणे कपाशीचं ते आपलं सरकी पेंडची स्लरी, गुळ आणि सरकी पेंड. हे बघा किती एकदम जागेवर लोडिंग आहे, पण कुठं डाग नाही, तेल्या नाही आणि झाडाला एक प्रकारची शायनिंग राहिलेली, चमक आहे माला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढ्या दाटीमध्ये माल आहे बघा. आतमध्ये पण दाखव, पूर्ण दाटीत माल आहे. तर ह्या दाटीमध्ये माल पूर्ण असा आज टिकलेला आहे. म्हणजे डागाने जे शेतकरी आज त्रस्त आहे तेल्या आणि डागाने, तर त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? नाही, तुमचे प्रोडक्ट चांगले आहे वापरली पाहिजे. साईश ॲग्रोचे प्रोडक्ट वापरले पाहिजे. हा. दुसरी गोष्ट, आता तुम्ही 3च प्रोडक्ट वापरलेले. नेहमीपासून आपलं कॉन्टॅक्ट झालं. हा, म्हणजे आपण धरल्यानंतर 5व्या महिन्यात तुमचं संग कॉन्टॅक्ट झालेलं. आज तुमची झाडाची जर पानाची क्वालिटी बघितली तर हे बघा, म्हणजे फळ असताना सुद्धा इतकी सुंदर क्वालिटी पानाची बरोबर आहे. म्हणजे पोषण चांगलं आहे झाडाचं बरोबर आहे की नाही? फवारणीचं शेड्यूल किती दिवसाला होतं तुमचं? आता म्हणजे आबळ म्हणजे आपलं आबळाचं याच्या असल्यामुळे 5 दिवस. 5व्या दिवशी शेड्यूल होतं. बरं बरं.
आणि किती वर्ष आहे आता हे तुमचं? हे दुसरंच वर्ष आहे. दुसरं वर्ष. आतमध्ये पण मागवलं का? हा अडीच महिन्याची झाडं, आपलं 2.5 वर्षाची झाडं. 2.5 वर्षाची झाडं झाली. हम्म. दुसरा बहार आहे. पहिल्या बहारामध्ये झाडं छोटे होते तुमची. हा. ॲव्हरेज साईज तर तुम्हाला 30-30 किलो भेटते, बरोबर आहे? हम्म. म्हणजे ॲव्हरेज भेटते झाडाला. हम्म. तर काय सांगू इच्छिता बघ आजूबाजू शेतकऱ्यांना तुम्ही? नाही तुमचं प्रॉडक्ट वापरावं बुवा असं थोडंसं अभ्यास करून वापरले पाहिजे. हा. इतर तुमचा जो वॉटर सोल्युबलचा खर्च आहे हा. तो कमी होऊन जाईल. 12 आणि मी नाही ज्यावेळेस तुमचे सोडले ना त्या हा. पिरियड मध्ये कुठलंच म्हणजे वॉटर सोल्युबल बंद होतं, बंद होतं. बरोबर आहे. हा. ठीक आहे, म्हणजे पोषण चांगलं भेटलं. दुसरी गोष्ट मला समज त्याच्यानंतर ॲव्हरेज म्हणजे आमच्या डॉक्टरने ना 05234 सोडायला लावलं होतं, पण मी तुमचे दिल्यानंतर तुम्ही सांगितलं होतं काहीच देऊ नका, आपलं चालू राहून द्या. त्या पिरियडमध्ये बंद केलं आणि शेवटच्या टप्प्यात आता 8-10 दिवसापूर्वी 0050 चालू केलं होतं. 0050 चालू केलं होतं. काही गरज वाटते का तुम्हाला? मला म्हणजे एक तर म्हणजे आपल्या ज्यावेळेस सोडलं ना तुम्ही सांगितलं बघ 300 पर्यंत साईज होईल, म्हणून मग मी दुसरा पण डोस घेतला तुमचा. आणि मला आपले 300 ग्रॅमच्या पुढं काही फळं गेलं होतं. बरोबर. आणि आता फळ म्हणजे जरी 100 ग्रॅम दिसत असलं ते 140 पर्यंत भर राहिलं आहे. म्हणजे साईज ॲव्हरेज साईज पुढे गेली. हा. 100 ग्रॅम पासून तर 350 ग्रॅम पर्यंत साईज, बरोबर आहे. हो. समाधान एका गोष्टीचं आहे तुम्हाला आज दिसतंय मला, की साईज जरी मिडियम असली पण डाग आणि त्याला तुम्ही प्लॉट वाचलाय तुमचं, हा. बरोबर आहे की हो. नुकसान नाही. रिजेक्शन किती निघते आता? किती कॅरेट काढले तुम्ही आज? आता आपण आत्तापर्यंत 130 कॅरेट नेले, त्याच्यातले 8-9 कॅरेट निघले. रिजेक्शन हा. ते पण समजा फूट पंक्चर हा. असेल, फूट पंक्चर आणि बसका निघले. थोडासा बस. ठीक आहे. 180 कॅरेटमध्ये 10 कॅरेट फक्त रिजेक्शन. हा. म्हणजे रिजेक्शन काहीच नाही तसं विचार केला. नाही. 1-2% रिजेक्शन आहे. बाकीचा माल सगळा क्लीन. आणि व्यापाऱ्यांचं कुठले व्यापारी त्यांनी माल घेतला? आता हे माळी आपलं संगमेरचे जंबूकर आणि ते विलास जंबूकर म्हणून. जंबोकरांनी घेतलेलं आहे. हा. ठीक आहे. चांगला माल घेतलाय त्यांनी चांगलं. आणि त्यांचं मोठं काम आहे. हा. म्हणजे भरपूर माल खरेदी करते ते. ठीक आहे. दिलेल्या माहितीबद्दल तुमचे धन्यवाद. नमस्ते.